ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि अशात सरकारकडून देखील सावध पवित्रा घेत तयारी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना अडवण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीनंतर या संदर्भात चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी मराठा उपसमितीतील मराठा चेहरा चर्चेसाठी पुढे केला जाऊ शकेल। दरम्यान नव्यानच मराठा उपसमितीची कमान हाती घेतलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। दरम्यान मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। अशात गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असेल। सोबतच दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येतील। सरकार मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसंदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल। जर आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना दिलंय। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही। मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे। त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। एकीकडे सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता मनोज जरांगेंनी मोठा दावा केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही असा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमात केलाय। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम फडणवीसांनीच करू दिलं नाही असं जरांगे म्हणतायत। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 8 महिन्यात मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही आणि यावरून त्यावेळीही फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। यावरून आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही, काहीच अर्थ नाही। कारण त्या माणसानं काम केलं, नोंदी पण शोधल्या, लागल ते 10% पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही, तरी पण त्या माणसाने काम केलं। का म्हणतो आम्ही, मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस। त्यावेळेस फडणवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही, हे शिंदे साहेबांनी जाहीर सांगावं। आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं? जरांगेंच्या या दाव्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। आपलं आणि शिंदेंचं नातं चांगलं आहे। आपल्यात कोणी कितीही विस्तव टाकायचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्रच आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले। शिंदे साहेब नाही म्हणाले नसं, संपला विषय। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। आम्ही सोबतच आहोत। 2 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा सरकार उलथवून टाकू असा निर्वाणीचा इशारा मराठा नेते मनोज जरांगेंनी दिलाय। 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना जरांगे मराठा समाजासह मुंबईकडे कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार जरांगे यांनी केलाय। सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद करून या विजयी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकारचं देऊन तुला टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय आणि काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले। मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो। मग त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एकेच्या आरकाडाला आधार पाहिजे म्हणले तुम्ही, 58 लाख नोंदीचा आधार आहे। आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसी त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही, तरी त्यांना दिलं। आम्हाला तर आधार आहे, आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट। त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं, आमजवळ हाई तरी देत नाहीत। लोकशाही पद्धतीनं कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणालाही रोखणार नाही। मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे, त्यामध्ये कोणी विघ्न आणू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे।
या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली एक्स पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल भाष्य करत गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं म्हटलंय. मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात, पण सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यांसारखे प्रस्थापित मराठा आहेत. तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केलं. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करताय, पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देताय. त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत विजयसिंग पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यानंतर या दोन नेत्यांमधल्या वादाला सुरुवात झाली होती. हाके यांच्या विधानाचा निषेध करत पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं. त्यामुळे हा वाद आणखी पेटला. तर आमदार विजयसिंग पंडित यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत चलो मुंबईचे बॅनर लावले होते. त्यानंतर पंडित यांना आव्हान देत काल लक्ष्मण हाके गेवराईमध्ये आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर चपला फेकत जोरदार घोषणाबाजी केली. हाकेंच्या गाडीवर दगडफेकही झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. गेवराईमध्ये संध्याकाळच्या राड्यानंतर आज काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय रवी मुंडे यांनी. मी उभा आहे गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती दगडफेक झाली. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विजयसिंह पंडितांचे अनेक बॅनर आहेत ज्यावरती चलो मुंबईचा नारा देण्यात आलेला आहे. एकूणच मनोज जरांगे यांच्या समर्थनामध्ये त्यांनी हा नारा दिल्यामुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती. ओबीसी आरक्षणाविषयी विजयसिंह पंडितांची नेमकी काय भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करावं अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली होती. यावेळी विजयसिंह पंडितांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केली. एकूणच दोन्ही बाजूचं वातावरण या ठिकाणी तापलेलं होतं आणि विजयसिंह पंडितांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्याचं आवाहन दिलेलं होतं. त्यामुळे लक्ष्मण हाके या ठिकाणी काल दाखल झालेले होते आणि दोन्ही बाजूचे समर्थक या ठिकाणी भिडलेले होते. मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. सध्याची परिस्थिती एकदम नियंत्रणाखाली आहे. या ठिकाणी कुठलाही फौजफाटा किंवा पोलिसांची या ठिकाणी गस्त देखील पाहायला मिळत नाही. मात्र सुरळीत व्यवहार इथं चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, गेवराई. विजयसिंग पंडित यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि याच्या निषेधार्थ पंडित समर्थकांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवला. दरम्यान लक्ष्मण हाकेंनी आमदार विजयसिंग पंडितांवर केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. विजय पंडित नावाचा अक्कलशून्य आमदार, तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस. सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस. पिढ्यानपिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय. अरे आमच्या पिढ्यांनी तुम्हाला आम्ही मतदान दिलं आणि तुम्ही आम्हाला श्वान म्हणताय, भटकं कुत्रा म्हणताय. अरे पंडित होळकरांची अवलाद आहे, समोरनं लढणारी अवलाद आहे. मराठा बांधव जे काही मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यात कसं काय ह्याच्यामध्ये हे रोखता येईल, ह्याच्यात कशी आडकाठी घालता येईल, काहीतरी ह्याच्यामध्ये कुदांड कसं आपल्याला काढता येईल आणि हे कसं त्याच्यामध्ये अजून चिघळल वातावरण, हे षडयंत्र ह्याचं आहे. कुणी काही करू नका आणि फोनवर आहे मी सगळ्यांना सांगतोय, काही करू नका. मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटलांनी केलेल्या टीकेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असेल तर जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवायला तयार आहे असं थेट आव्हान त्यांनी दिलंय. दुसऱ्याच्या भागात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या. मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय. त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा. हिंमत असेल तर तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय. आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं. मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो. त्याला हिंमत लागते.
शरद पवार असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोणत्याही गावातील सर्वांची नावं माहीत असतात, पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असं भेटून सांगितलं होतं, असे शरद पवार म्हणतात त्या दोघांची नावं पवार विसरलेत असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे. एका कार्यक्रमात आयोजकांचं कौतुक करताना पडळकरांनी शरद पवारांसंदर्भात हे वक्तव्य केल्याचं समोर आलं. मला वाटतं शरद पवारांचं तुम्ही दिसताय गावाचे सगळे नाव माहीत असतात. शरद पवारांना सगळी नावं माहीत आहेत, पण ते दोघं जर 160 आमदार करतो म्हणले तेवढी दोघं नाव विसरले ते, बाकी सगळी त्यांना माहीत आहे. तुम्ही गावातल्या 50-50 लोकांची भावने मला सांगितलं की सागरला एका गावाचे 50-50 लोकांची नावं माहीत आहे. पुण्यातल्या पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे 2 मोबाईल जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केलाय. ही छेडछाड खेवलकरांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा दावा पोलीस करतायत. त्यामुळे रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबई भाजपला नवा अध्यक्ष मिळाला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याऐवजी अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम आज पदभार स्वीकारणार आहेत. भाजपच्या दादरमधील वसंत स्मृतीतल्या कार्यालयात हा सोहळा पार पडेल. यावेळी मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकरांची प्रमुख उपस्थिती असेल. मोदी फडणवीस सरकारनं योजनांच्या भूलथापा मारल्याची टीका सामनानं केली. प्रत्येक तालुक्यात 10 गावं स्मार्ट करण्याची योजना फडणवीसांनी जाहीर केली. यापैकी अनेक गावात आरोग्य सुविधा गेल्या 10 वर्षात उपलब्ध झाल्या नाहीत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. सामनाचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. मोदी फडणवीस वगैरेंनी योजनांच्या बाबतीत भूलथापाच मारल्या. प्रत्येक तालुक्यात 10 गावं स्मार्ट करण्याची योजना फडणवीसांनी जाहीर केली. यापैकी अनेक गावात आरोग्य सुविधा गेल्या 10 वर्षात उपलब्ध झाल्या नाही. गरोदर महिलांना झोळीतून आरोग्य केंद्रावर न्यावं लागतं. फडणवीस काळामध्ये 80 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला. माफ करा, 800 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला. त्या घोटाळ्यावर आपल्या स्मार्ट मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली? ठेकेदारांच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं नवं मिशन, असा हा प्रकार होऊ नये. फडणवीस स्मार्ट आहेत, त्यांच्या राज्यातला भ्रष्टाचारही स्मार्ट आहे. आता शासकीय कागदपत्र घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहेत. आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून राज्यामध्ये सध्या 1001 सेवा पुरवण्याचं काम सुरू आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या वन्यजीव पुनर्वसन केंद्र वंतारामधील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एसआयटी स्थापन केली. 4 सदस्यीय एसआयटीचं नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे चेलमेश्वर करणार आहेत. न्यायालयानं एसआयटीला 12 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 सप्टेंबरला होणार आहे. तमिळनाडूतील एका वकिलानं वंताराच्या निर्मिती आणि चलनामध्ये अनियमितता असल्याचा दावा केलाय. सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकून जामनगरमधील या निवारागृहात ठेवण्यासाठी वन्य प्राण्यांना गोळा केलं जात आहे, असंही याचिकाकर्त्यानं म्हटलंय. न्यायालयानं वंतारा हत्तींना त्यांच्या मूळ मालकाकडे सोपवण्याचे आणि उर्वरित प्राण्यांना जंगलात सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ईडीनं 117 कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अमित अशोक ठेपडे याला रविवारी अटक केली. कॅनरा बँकेशी संबंधित तब्बल 117 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठेपडे बराच काळ ईडीचा ससेमिरा चुकवत पळत होता. अखेर तो दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून राहत असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्या माहितीच्या आधारे अखेर ईडीनं त्याला अटक केली. या प्रकरणी ईडीनं 50हून अधिक बँक खाती गोठवली असून 9.5 लाखांची रोकड, 2 कोटी 33 लाखांचं सोनं, दागिने, हिरे जडित दागिने हे सगळं जप्त केलेलं आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये 18,000 आयसीयू खाटा पुरवण्याच्या बनावट कंत्राटाच्या आमिषानं वांद्र्यातील व्यावसायिकाची 7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
300 कोटी रुपयांच्या कंत्राटाचं आमिष दाखवलंय. व्यवहारासाठी 1 कोटी मागण्यात आले आणि त्यानंतर 6 कोटी दिले. मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपी फरार झाले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रील स्टार अथर्व सुदामेनं गणेशोत्सवानिमित्त केलेल्या व्हिडिओवरून वाद झाला आणि त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं रील सुदामेनं बनवलं होतं, ज्यामध्ये मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती घेताना दाखवण्यात आली होती. मात्र यानंतर त्याला धमकी आली, शिवीगाळ करण्यात आली आणि त्यामुळे अखेर त्यानं या प्रकरणावरती पडदा टाकण्यासाठी तो व्हिडिओ हटवला. तसंच कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचंही त्यानं म्हटलंय. तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत. म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत. त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय. पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो. अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्यानं बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रीलमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली. उलट हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म संस्कृतीला ते साजेसं आहे, परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीनं ट्रोल केल्यानं त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली. या रीलमध्ये चुकीचं काय असा सवाल रोहित पवारांनी केलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यभरातल्या बाजारपेठा सजल्यात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादरमधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. पूजेसह सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. फुल मार्केटमध्येही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून आणि त्यासाठी मुंबईच्या दादर येथील फुल मार्केटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला दिसून येते. जोवरती नजर जाईल तोवरती भाविकांची गर्दी दिसून येत असून हे दृश्य सांगण्यासाठी पुरेसं आहे की बाप्पाचं आगमन हे आता अवघ्या तासांवर येऊन ठेपलेलं आहे. आपण बघू शकतो की भाविकांना फुलं घेताना तसेच सजावटीचं साहित्य विकत घेताना भाविकांची लगबग सुरू असलेली आपल्याला दिसून येते. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे फुलांचे भाव वधारलेले आहेत, अशा देखील तक्रारी आपल्याला भाविकांनी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे दादरचं हे फुल मार्केट आहे. मध्यवर्ती परिसरात हे फुल मार्केट असल्यामुळे इथे वाजवी दरात चांगल्या प्रतीची फुलं मिळतात आणि म्हणून प्रत्येक सणासुदीच्या दिवसात भाविक इथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. ऐनवेळेला कोणती घाई नको म्हणून अवघी मुंबापुरी ही बाप्पाच्या आगमनाला आता सज्ज होताना आपल्याला दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह सचिन गाळ, एबीपी माझा, मुंबई. गणेशोत्सवात सर्वाधिक कोकणवासीय कोकणाकडे जातात. मात्र कोकणवासियांचा हाच प्रवास अनेक अडचणींचा सामना करत त्यांना करावा लागत असल्याचं चित्र आहे. ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून मिळेल त्या जागेवर कोकणवासीय बसून आपला प्रवास करतायत. एकंदरीतच मोठ्या प्रमाणात कोकणवासियांचे प्रवासादरम्यान हाल होताना दिसत आहेत. याचा सविस्तर आढावा घेतला हितेश पांचाळ यांनी. मी सध्या दिवा रेल्वे स्थानकावर आणि दिवा चिपळूण पॅसेंजर ट्रेन आपण जर पाहिली की पूर्ण कोकणवासियां आता गावी जायला निघालेले आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी जे ट्रेन आहे ते पॅसेंजर ट्रेन पूर्णपणे गच्चपणे भरलेली आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की प्रत्येक वर्षी या दिवा असेल, ठाणा असेल, या जे स्टेशन आहे त्या स्टेशनवरून मोठी प्रवाशांची गर्दी आपल्याला कोकणात जायला आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही कोकणवासी आहेत. दादा, कुठून ते कुठे चालले आहात आणि प्रत्येक वर्षी गर्दीचा सामना करावा लागतो? आम्ही चाललोय खेडला. आता हे दरवर्षी असंच असतं, पण नशीब एक चांगलं की यांनी हे लोकल चालू केली आहे, म्हणजे मेमो ट्रेन चालू केली असल्यामुळे थोडंसं हे भेटतं. दिवा पॅसेंजरला तो खूप गर्दी असते. जे कोकणवासी आहे ते गणेश उत्सवासाठी आपल्या गावी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजभर हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे, दिवा. दरम्यान पुण्यातही गणपतीच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. पूजेच्या साहित्यासह सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते. पुण्यातल्या मंडईतून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. सगळीकडेच गणेशोत्सवाची लगबग सुरू दिसते आहे आणि मी आहे सध्या पुण्यातल्या मार्केट यार्डच्या फुल बाजारमध्ये. याच फुल बाजारातून अख्ख्या पुणेभरात फुलांची विक्री केली जाते आणि त्याची जी लगबग आहे ती
सगळ्या या बाजारात बघायला मिळते. सकाळपासूनच पुणेकरांनी मोठी गर्दी फुलं खरेदी करण्यासाठी केली आहे आणि झेंडू असू देत, शेवंती, गुलाब अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे भारतीय फुलं आहे आणि सोबतच जे विदेशी फुलं आहेत त्याची देखील विक्री या ठिकाणी होताना दिसते आहे. मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी या ठिकाणी फुलं खरेदी करण्यासाठी सकाळीच गर्दी केली आहे. फुलांच्या विक्रेत्यांना देखील यंदाचा गणेशोत्सव आहे हा सोन्यासारखा असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत रहा एबीपी माझा.